समोर आग लागलेली आहे, तर त्या आगीमध्ये काय स्वतःचा हात भाजून घेतल्यावरच सांगायचं का, की नाही, नाही, नाही बाबा, ती आग आहे. अरे आग आहे ती दिसते आहे, ओके. सगळ्यांना कळतंय की आगीपासून धोका असतो. त्यातलाच काहीसा प्रकार आहे. पण आज आर-बी-आयकडूनच डेटा आलेला आहे, की बाबा स्टे अवे फ्रॉम ट्रेडिंग, फ्युचर्स अँड ऑप्शन्स, ओके. आता ज्या लोकांना बेसिक म्हणजे कळत नाही आहे मी कोणत्या संदर्भात बोलतोय, तर त्यांच्यासाठी बोलायला तर बघा, जेव्हा तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करता, तर बेसिकली काय करताय तुम्ही? तर वेगवेगळ्या कंपनीजमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करताय आणि ती कंपनी जर उद्या ग्रो करते, तर त्या अनुषंगाने त्याचे शेअर्स पण वाढत जातात आणि त्याच्यानुसार मग तुमची जी प्राईज असते, जर समजा तुम्ही एखादा शेअर ₹10 घेतला असता, तर त्याची प्राईस जर ₹100 झाली, तर तुम्हाला त्या अनुषंगाने पैसे मिळतात. सो दिस इज बेसिक स्टॉक मार्केट. म्युच्युअल फंडमध्ये काय होतं, की स्टॉक मार्केटमध्ये आपल्याला नाही कळत, की आज स्टॉक मार्केटमध्ये जवळ-जवळ 4,000 कंपन्या आहेत लिस्टेड, अनलिस्टेड पण आहेत. तर त्याच्यामध्ये आपल्याला काहीच कळत नाही, की कोणत्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करावा. तर मग त्याच्यामध्ये एच-डी-एफ-सी येईल, कोटक येईल, एस-बी-आय येईल. तर या ज्या बँका आहेत, तर मग त्या एक मॅनेजर नेमणार आणि ते मॅनेजर डिसाईड करणार, की कोणत्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करायचं. फ्युचर आणि ऑप्शन्समध्ये जे ट्रेड करतात, ओके, तर त्याच्यामध्ये पण जे इंडिव्हिज्युअल ट्रेडर आहेत, तर तेच पैसे लूज करतात आणि मेजरली ज्या लोकांनी पैसे कमवले आहेत, तर ते आहेत प्रोफेशनल ट्रेडर. त्याच्यामध्ये पण कळलं आहे, की न्यूयॉर्क बेस्ड अशी एक कंपनी आहे, तर त्यांनी तर याच्यामध्ये करोडो रुपये कमवलेले आहेत. संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी प्रगत लोके टॉक्सच्या यूट्यूब चॅनेलला व्हिजिट करा.